या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलं असून नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता लक्ष लागलं आहे ते महत्त्वाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे. नेमक्या कोणत्या निवडणुका आधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या 15 तारखेला बिगुल वाजू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अलीकडेच महानगरपालिकांच्या मतदार याद्यांवरील हरकती दाखल झाल्या असून अंतिम यादी लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर त्रुटी निकाली निघून अंतिम यादी 10 डिसेंबरला लागली तर 16 ते 19 डिसेंबर दरम्यान महानगरपालिका निवडणुकींच्या तारखा जाहीर होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेत निवडणुकीसाठी तयारी कशी सुरू आहे याबाबत TV नेक्स्ट मराठीशी बोलताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ काय म्हणाले पाहूया. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभागनिहाय मतदार याद्यांचं विभाजन प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यावर हरकती आणि सूचना मागवण्याची मुदत 3 तारखेपर्यंत होती. ती मुदत संपलेली आहे. त्याच्यावर 1241 हरकती प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या हरकतीच्या अनुषंगानं 10 तारखेपर्यंत अंतिम यादी आपल्याला प्रसिद्ध करणं आवश्यक असल्यामुळं त्या प्रत्येक हरकतीचं घरी जाऊन पडताळणी करणं, त्याच्यावर निर्णय घेणं, त्याच्यावर प्रोसेस चालू आहे. जवळपास 900 महानगरपालिकेचे कर्मचारी याबाबत काम करत आहेत आणि काल माननीय राज्य निवडणूक आयोगानं याच्याबाबत VC द्वारे आढावा घेऊन या हरकती निराकरण करत असताना येणाऱ्या अडचणी, त्याच्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे आणि लवकरात लवकर विहित मुदतीमध्ये या हरकती सूचनावर अंतिम निर्णय घेऊन अंतिम याद्या डिक्लेअर करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्याच्या अनुषंगानं कालच आम्ही बैठक घेतली होती आणि सर्व BLO सुपरवायझर, उपशहर अभियंता यांना सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून पुढच्या 4-5 दिवसामध्ये सर्व आलेल्या हरकतीवर वस्तुनिष्ठ पद्धतीनं निर्णय होऊन अचूक याद्या तयार होतील या दृष्टिकोनातून आमचं नियोजन सध्या चालू आहे. तसेच ज्या प्रारूप याद्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील तर सुमोटोसुद्धा आम्ही BLOच्या मार्फत दुरुस्त करून घेणार आहोत. त्यामुळे पुढील 4 दिवसामध्ये ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांनीसुद्धा आणि ज्या मतदारांच्यावर याचा प्रभाव पडतो त्यांनीसुद्धा जे काही महानगरपालिकेचे प्रशासनाचे कर्मचारी येतील फिल्डवर तर त्यांना सहकार्य करावं असं मी आवाहन करतो. येत्या 15 तारीख आता जवळपास थोडेच दिवस राहिलेले आहेत. आपल्या हरकतींवरती सध्या काम चालू आहे आणि वाटतंय का की 15 तारखेला इलेक्शन होतील, काय सुरुवात होईल की नाही? आता निवडणुकीच्या पूर्वतयारीचा हा अंतिम टप्पा म्हणजे प्रभागनिहाय मतदार याद्या फोडणे. आता अंतिम टप्प्याकडे आपण चाललेलो आहे, पण निवडणुका कधी घोषित कराव्यात, कुठल्या तारखेला असेल हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. पण राज्य निवडणूक आयोगानं जी काय आम्हाला मुदत घालून दिलेली आहे 10 तारखेपर्यंत, त्या मुदतीमध्ये आमचं काम आवरण्याचा आमचा प्रयत्न नक्की असेल. मात्र राज्यातील अनेक महानगरपालिका आयुक्तांनी त्यांच्या विभागातील हरकतींची संख्या मोठी असल्याने अंतिम याद्यांसाठी मुदतवाढ मागितल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक जाहिरातीची तारीख थोडी पुढे ढकलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.